नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, विशेष संवर्ग भाग 1 संदर्भातली संपूर्ण माहिती म्हणजे विशेष संवर्ग भाग 1 चे निकष असतील किंवा बदलीची कार्यवाही कशी होणार आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ही संपूर्ण बदली प्रक्रिया आपली 18 जून 2024च्या शासन निर्णयानुसार होणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण 18 जून 2024 मधील जे जिल्हांतर्गत बदली संदर्भातले जे सुधारित धोरण आहे यातील जे ठळक मुद्दे आहेत, जे बदल आहेत ते आपण या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितले. तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. मित्रांनो, यापूर्वीची आपली जी बदली प्रक्रिया होती ती 7 एप्रिल 2021च्या शासन निर्णयानुसार झाली होती. परंतु या शासन निर्णयामध्ये 7 एप्रिल 2021चा शासन निर्णय जो आहे तो अधिक्रमित करण्यात आलेला आहे. त्याचं कारण पण आहे, कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी राहिलेल्या होत्या आणि शिक्षकांची ऑनलाईन बदली झाल्यानंतर बऱ्याचशा संघटनांकडून सूचना निवेदनं शासनाला आली होती. त्याचप्रमाणे माननीय उच्च न्यायालयाच्या विविध याचिकांचे जे निर्णय देताना माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा या बदली प्रक्रियेमध्ये ज्या त्रुटी आहेत त्या दाखवून दिलेल्या आहेत आणि त्या सर्व शिफारशीनुसार शासनाने 14 मार्च 2023 रोजी एक अभ्यास गट नेमला होता आणि या अभ्यास गटाने ज्या नवीन शिफारशी दिल्या त्या शिफारशींना अनुसरून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्हांतर्गत बदलीबाबत नवीन धोरण सुधारणा करून नवीन शासन निर्णय आणण्यात आलेला आहे. सर्वप्रथम याच्यामध्ये आपल्याला ज्या महत्त्वाच्या व्याख्या आहेत त्या सर्वप्रथम बघूया. पहिले आहे अवघड क्षेत्र. आता अवघड क्षेत्र कशाला म्हणायचं तर परिशिष्ट 1 मध्ये नमूद असणाऱ्या 7 बाबींपैकी किमान 3 बाबींची किंवा निकषांची पूर्तता होईल असे गाव किंवा शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल. आता हे निकष कुठले ते बघूया. या GRला जोडून परिशिष्ट 1 आहे, त्याच्यामध्ये अवघड क्षेत्राचे निकष दिलेले आहेत. सर्वप्रथम 7 निकष आहे बघा. नक्षलग्रस्त किंवा पेसा गाव क्षेत्रात येणारे गाव, वार्षिक सरासरी पर्जन्यमान 2000 मिलीमीटरपेक्षा जास्त किंवा नैसर्गिक आपत्तीने सातत्याने संपर्क तुटणारे गाव महसूल विभागाकडील माहितीनुसार. त्यानंतर हिंस्र वन्य प्राण्यांचा उपद्रव असणारा जंगलव्याप्त प्रदेश. त्यानंतर वाहतुकीच्या सुविधांचा अभाव असणारे गाव, तसेच वाहतूक योग्य रस्त्यांचा अभाव, रस्त्याने न जोडलेल्या शाळा, बस, रेल्वे, इतर सार्वजनिक वाहतूक. 5वा आहे संवाद छायाचा प्रदेश, कम्युनिकेशन शॅडो एरिया, संबंधित महाप्रबंधक BSNL यांच्या अहवालानुसार. 6वा आहे डोंगरी भाग प्रदेश, नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार. आणि 7वा आहे राष्ट्रीय राज्य महामार्गापासून 10 किलोमीटरपेक्षा जास्त दूर असणारे गाव याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकते. तर या 7 पैकी जे 3 निकष जरी पूर्ण करत असेल तर 3 अटी पूर्ण करणारे गाव हे अवघड क्षेत्रामध्ये गणलं जाणार आहे. आता याच्यामध्ये अवघड क्षेत्र म्हणजे काय हे आपण आता समजलं. याची जी समिती असणार आहे माननीय CO साहेब त्याचे अध्यक्ष असतात आणि त्यांच्या शिफारशीनुसार एखादं गाव किंवा शाळा अवघड क्षेत्र म्हणून घोषित केलं जातं. हे दर 3 वर्षांनी करावे लागते. त्यानंतर सर्वसाधारण क्षेत्र, अवघड क्षेत्रात न मोडणारी गावं सगळी सर्वसाधारण क्षेत्रात मोडतात. बदली वर्ष, कॅलेंडर वर्षाच्या 31 मेपर्यंत बदल्या करावायच्या आहेत ते वर्ष. त्यानंतर बदलीसाठी निश्चित धरावायची सेवा, अवघड क्षेत्रनिहाय व सर्वसाधारण क्षेत्रनिहाय वर्षाच्या दिनांक 31 मेपर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा. शिक्षक, या शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असणारे प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक किंवा मुख्याध्यापक. सक्षम प्राधिकारी, शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील. बदली अधिकार प्राप्त शिक्षक, ज्या शिक्षकांना अवघड क्षेत्रामध्ये 3 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झाली आहे सलग. त्याचप्रमाणे या अवघड क्षेत्रातील शाळांची सुधारित यादी प्रसिद्ध केल्यानंतर सर्वसाधारण क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या मात्र पूर्वी अवघड क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची सलग सेवा 3 वर्षे झालेली असेल तर त्यांना पुढील बदली वर्षामध्ये बदली अधिकार प्राप्त करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल. याच्यामध्ये बदली प्रक्रियेतून वगळण्यात आलेले शिक्षक आहेत 1 वर्षानंतर सेवानिवृत्त होणारे शिक्षक आणि बदली प्रक्रिया सुरू असताना निलंबित किंवा सेवेतून कार्यमुक्त केलेले शिक्षक. आता आपण विशेष संवर्ग भाग 1-2 याचे जे निकष आहेत त्याच्याविषयीची माहिती बघूया. पहिला निकष आहे पॅरालिसिस झालेले शिक्षक, पक्षाघाताने आजारी असणारे शिक्षक यामध्ये येतात. त्यानंतर दिव्यांग शिक्षक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय 14 जानेवारी 11 नुसार नमूद प्रारूपाप्रमाणे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक म्हणजेच आईवडील किंवा ते नसल्यास बहीण भाऊ, तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार
मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षकसुद्धा संवर्ग 1 मध्ये मोडतात. त्यानंतर हार्ट सर्जरी झालेले शिक्षक, त्यानंतर एकच किडनी असलेले किंवा मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक किंवा डायलिसिसवर असणारे शिक्षक, यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक, त्यानंतर कॅन्सरने कर्करोगाने आजारी असणारे शिक्षक, मेंदूचा आजार असणारे शिक्षक, त्यानंतर थॅलेसेमिया कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक, जन्मजात गुणसूत्रांच्या दोषामुळे उद्भवणारे आजार उदाहरणार्थ मेथिलमॅलेनिक ॲकॅडेमिया MMA, क्लासिकल टाईप म्युटेस डिफिशियन्सी व इतर आजार, पालक म्हणजे आईवडील व ते नसल्यास बहीण भाऊ. तसेच ज्या शिक्षकांचे आई किंवा वडील कॅन्सरग्रस्त आहेत व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे शिक्षक. हा एक नवीन मुद्दा ॲड केलेला आहे. ज्या शिक्षकांच्या आईवडिलांना कॅन्सरग्रस्त असतील किंवा त्यांच्यावर उपचार सुरू असतील तर असे शिक्षकसुद्धा संवर्ग 1 मध्ये येतात. माजी सैनिक तसेच आजी माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी किंवा विधवा शिक्षक, कुमारिका शिक्षक, परित्यक्त्या, घटस्फोटित महिला शिक्षक, वयाची 53 वर्ष पूर्ण झालेले शिक्षक, स्वातंत्र्य सैनिकांचा मुलगा मुलगी, नातू नात, स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत यांनाही संवर्ग 1चा लाभ घेता येतो. आता खालील आजारांनी ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधीग्रस्त आहेत असे शिक्षक, त्यामध्ये जोडीदाराची जर हार्ट सर्जरी झाली असेल तर, किंवा जोडीदाराला एकच मूत्रपिंड म्हणजे किडनी असेल, किंवा मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी किंवा डायलिसिस सुरू असलेले कर्मचाऱ्यांचे जोडीदार हे सुद्धा यामध्ये संवर्ग 1 मध्ये येतात. त्यानंतर यकृत प्रत्यारोपण झालेले, मेंदूचा आजार झालेले, त्यानंतर थॅलेसेमिया या आजाराने विकारग्रस्त असलेले जोडीदार जर असतील तर ते शिक्षकसुद्धा आपले जोडीदार हे जे 5-6 आजार दिलेले आहेत त्याच्यामध्ये जर असतील तर हे शिक्षकसुद्धा आपल्या संवर्ग 1 मध्ये सहभागी होऊ शकतात. आता संवर्ग 1ची कार्यवाही बदलीची कार्यवाही कशी होणार आहे तर ती टप्पा क्रमांक 2 मध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 यांच्या बदल्या, याच्यामध्ये पहिली प्रक्रिया काय राबवली जाणार आहे ते बघूया. टप्पा क्रमांक 1 प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर बदलीस पात्र शिक्षकांच्या जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग भाग 1 शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी 4 दिवसांचा अवधी देण्यात येईल. त्यानंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 यांच्या बदल्या करण्यात याव्यात. दुसरा मुद्दा आहे विशेष संवर्ग भाग 1 शिक्षकांना केवळ त्यांच्या विनंतीवरूनच बदली देण्यात येईल. ज्या विशेष संवर्गातील शिक्षकांना बदली नको असेल मात्र त्यांचे नाव बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीत असेल त्यांनी सोबत जोडलेल्या विवरणपत्र क्रमांक 3 मध्ये स्वयंघोषित प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. आता हे विवरणपत्र 3 हे आपण पुढच्या टप्प्यामध्ये बघणार आहोत व्हिडिओच्या शेवटी. विशेष संवर्गांतर्गत विनंती बदलीसाठीचा प्राधान्यक्रम हा विशेष संवर्ग शिक्षकांच्या वरील व्याख्येमध्ये नमूद केलेल्या क्रमवारीनुसारच होईल. म्हणजे ते आजारानुसार जे यादी आहे त्याचप्रमाणे तीच सिनियरिटी लावली जाईल, त्याच्यामध्ये सुद्धा सेवाज्येष्ठता लावली जाईल. चौथा मुद्दा आहे एखाद्या विशिष्ट संवर्गामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली असल्यास त्यांच्या सेवाज्येष्ठता विचारात घेऊन ज्येष्ठ कर्मचाऱ्यास प्रथमतः बदली अनुज्ञेय राहील. पाचवा मुद्दा आहे सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास प्राधान्याने बदली अनुज्ञेय राहील. 6. या संवर्गातील शिक्षकांचे बदल्यांसाठी प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्यात येईल. या यादीच्या आधारे बदली करताना शिक्षकांचा पसंतीक्रम विचारात घेऊन ज्या शाळांमध्ये बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेत प्राधान्यानुसार शिक्षकांची बदली करण्यात येईल. म्हणजे संवर्ग 1 साठी बदलीपात्र शिक्षकांची जागा दाखवल्या जातील. जर एखाद्या विशेष संवर्ग शिक्षकाला त्यांच्या पसंती क्रमाप्रमाणे एकाही शाळेमध्ये तेथे बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध नसल्याने बदली देता आली नाही तर त्याची बदली विशेष संवर्ग भाग 1 मधून होणार नाही. तथापि त्याने विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत विनंती बदलीसाठी होकार दर्शवले असल्यास व दिलेले पर्याय उपलब्ध न झाल्यास तसेच अशा शिक्षक पुढील बदली संवर्गामध्ये पात्र होत असल्यास संबंधित टप्प्यावर अशा शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये सहभागी राहील. म्हणजे संवर्ग 1 मध्ये बदलीसाठी होकार दिला परंतु त्यांची बदली झाली नाही तरी त्यांना जर ते बदली पात्र असतील तर त्यांना बदली पात्राच्या टप्प्यावर बदलीला सामोरं जावं लागणार आहे, तिथे त्यांची बदली होईल. विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील 3 वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. त्यानंतर 8. विशेष संवर्ग भाग 1 मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी
त्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे सार्वजनिक आरोग्य शासन निर्णय क्रमांक 14/9/2018 मधील तरतुदीनुसार दिव्यांगत्वाबाबतचे ऑनलाईन UDID प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील। सदर अर्ज व दिव्यांग प्रमाणपत्राबाबत संबंधित गटाचे गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची त्रिसदस्यीय समिती निर्णय घेईल। म्हणजे आता हे ऑनलाईन प्रमाणपत्र सादर करणं अगदी कंपल्सरी असणार आहे। आता जे विवरणपत्र 3 म्हणजे विशेष संवर्ग शिक्षक भाग 1च्या शिक्षक बांधवांसाठी जे विवरणपत्र 3 भरायचं आहे, जे कंपल्सरी आहे, भरून द्यावंच लागणार आहे। त्यामध्ये 7 मुद्द्यापर्यंत सहज भरू शकता। 8वा मुद्दा बघा, जर तुम्ही संवर्ग 1 मध्ये पण आहात आणि बदलीस पात्र यादीमध्ये सुद्धा तुमचं नाव आहे आणि तुम्हाला संवर्ग 1 म्हणून या बदलीसाठी नकार द्यायचा आहे, म्हणजे बदलीसाठी तुम्ही इच्छुक नसाल, तर तुम्हाला इथे एक चौकट दिलेली आहे, त्याच्यामध्ये टिक मार्क करायची आहे। आणि जर तुम्ही संवर्ग 1 मध्ये असाल किंवा तुम्ही बदली पात्र असून सुद्धा संवर्ग 1 मध्ये असाल, तर विनंती बदलीसाठी शाळांचा प्राधान्यक्रम देऊन खाली 30 शाळांचा प्राधान्यक्रम देऊन सही करायची आहे। मित्रांनो, लक्षात घ्या, बदलीस पात्र यादीमध्ये तुमचं नाव आहे, परंतु तुम्ही जर संवर्ग 1 मध्ये असाल तर तुम्ही नकार देऊ शकता बदलीसाठी। ही होती आजची अपडेटेड माहिती। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा। आवडला असेल तर लाईक, शेअर, आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संवर्ग 2 विषयी इत्थंभूत माहिती बघूया। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद।